टायटल फिक्स झालं, ज्याला टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट म्हणतात. इट इज सुपरसीड टू 7/12 आणि सगळ्याच डॉक्युमेंटला सुपरसीड करतो. आणि ते टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे इथे. तुम्ही याच्यावर पण झूम करू शकता. याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल, यशोदा नारायण विद्वांस. यशोदा नारायण विद्वांस म्हणजे यांच्या आजी, यांच्या नावाने ह्यांचं नाव लागलं इथे. पण यांच्या घरात पुरुष संतती होती तेव्हा पण, नाहीतर परत तुम्हाला अजून कोणीतरी कन्फ्यूज करेल. तर त्यांचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज इथे भाडेकरू असं नाव आहे, बरोबर. तर ह्या डॉक्युमेंटला आव्हानित जर करायचं असेल, ह्या टायटलला आव्हानित करायचं असेल, तर इथे खाली लिहिलंय पहा की तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये याला चॅलेंज करावं लागेल आणि याच्यामध्ये फेरफार करावा लागेल. हे 1975 साली झालेलं डॉक्युमेंट आहे. आज तगायत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावरती सिंगल ऍप्लिकेशन पण केलेलं नाहीये की आम्ही भाडेकरू नाहीये, आम्ही मालक आहे म्हणून, बरोबर ना. त्यांचं सरकार आहे ते, म्हणजे ते स्वतःहूनच घोषित करतात की आम्ही सरकार आहे. वेराज दे आर नॉट अ सरकार, ती एक संस्था आहे, बरोबर. आणि त्यांना जर जागा पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्हाला जागा पाहिजे असेल असं जर कुठल्याही सरकारी बॉडीला म्हणायचं असेल, तर त्यांना भूसंपादन कायद्याअंतर्गतच जागा घ्यावी लागते. चौकात उभं राहून, आरडाओरडा करून, मीडिया बोलून, फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, बरोबर. तर ह्यामुळे याच्यानंतर या जागेचं डीपीला नकाशा रिझर्वेशन, हे मला पाणी ना बाळा. या जागेवरती नंतर तुम्हाला त्यांच्याच म्हणजे ॲग्रिकल्चरच्याच माणसांनी सांगितलं की त्या जागेवरती आरक्षण आहे म्हणून, PMPMLचं आरक्षण आहे. प्रक्रिया करतो. ज्या कलेक्टरांच्या इनिशिएशननी आज माझ्यावरती FIR झाली आहे, त्याच कलेक्टरनी ही जागा PMPML साठी पाहिजे म्हणून आम्हाला पत्र पाठवलं. इथे दिसेल तुम्हाला, हे बघा वरती नावं दिसतात विद्वांस फॅमिलीची, आणि प्रत्येक मेंबरला पत्र पाठवलं, एकाला नाही, तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील. प्रत्येक घरातल्या मेंबरला पत्र पाठवलं की ही जागा आम्हाला आवश्यक आहे. ती जागा आवश्यक आहे म्हटल्यानंतर पब्लिक पर्पज आहे, आम्ही त्याला मान्यता दिली. त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचा एक अवॉर्ड तयार करण्यात आला, ड्राफ्ट अवॉर्ड म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये मोबदला लिहिला जातो. त्या मोबदल्यामध्ये जिल्हाधिकारी त्याचे हेड असतात आणि त्यांच्या अंतर्गत हा एक रिपोर्ट तयार होतो. याला अवॉर्ड म्हणतात, त्याला निवाडा म्हणतात. या निवाड्यामध्ये मालकी हक्क कोणाचा आहे असं नमूद केलं जातं. तुम्हाला दाखवलं तसं हा टाउन प्लॅनिंगचा जो हे आहे, हा माझ्या जन्माच्या पण आधीच आहे, बरोबर. म्हणजे आणि हे जे आहे, हा अवॉर्ड जो आहे तो पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्या अवॉर्डमध्ये काय म्हटलंय पहा तुम्ही, तुमच्याकडे सगळ्यांकडे कॉपी आहे. त्या अवॉर्डमध्ये असं म्हटलंय, सदर जमीन नोंद कृषी विद्यापीठाच्या नावे होण्यावर महसूल खात्याकडे पत्रव्यवहार चालू आहे असं कृषी विद्यापीठ म्हणतंय.